नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 7 आर्टिकल 7 या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. या कलमामध्ये कोणत्या प्रकारच्या तरतुदी दिल्या त्या आज आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यापूर्वी असेच कायदेविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आम्ही भारतीय संविधानातील प्रत्येक कलमावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत प्रत्येक कलम समजून घेण्यासाठी. तर ते व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांपर्यंत पोचवा. तर सुरू करूया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 7. तर हे कलम काय सांगतं? तर आर्टिकल 7 provides that a person who migrated to Pakistan after 1st March 1947 shall not be deemed to be a citizen of India, even if he later returns to India, except in cases where such return is permitted under the law. काय म्हणतं हे कलम? ज्यावेळी भारतातून जे नागरिक पाकिस्तान गेलेले आहेत, हे 1 मार्च 1947 नंतर असे जे लोक आहेत, असे जे नागरिक आहेत, ते भारताचे सिटिझन राहणार नाहीत. भले ते नंतर जरी भारतात आले तरी पण काही लॉज कायद्यांअंतर्गत त्यांना परमिशन मिळालं असेल तरच ते नागरिक होऊ शकतात. अ पर्सन हू मायग्रेटेड टू पाकिस्तान आफ्टर 1 मार्च 1947 शॉल नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ इंडियन सिटिझन. जे 1 मार्च 1947 नंतर जे नागरिक भारतातून पाकिस्तानात गेले आहेत, त्यांना भारताचे नागरिक म्हणण्यात येणार नाही. हे कलम आपल्याला तरतूद करून देतं. याचं मराठीत काय आपण समजून घेतो. तर अनुच्छेद 7 सांगतो की 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतर केलेली व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाणार नाही. जरी ती नंतर भारतात परत आली तरीही जोपर्यंत तिला कायदेशीर परवानगी दिलेली नाही, तोपर्यंत ती भारताची नागरिक मानण्यात येणार नाही. कलमाच्या सोप्या शब्दात काय स्पष्ट? फाळणीच्या काळात काही लोक भारतातून पाकिस्तानात गेले, नंतर काही जण पुन्हा भारतात परत आले. अनुच्छेद 7 स्पष्ट करतो की जो व्यक्ती पाकिस्तानात कायमस्वरूपी जाण्याच्या उद्देशाने गेला आहे, तो आपोआप भारतीय नागरिक राहणार नाही. फक्त सरकारी परवानगी असेल तरच अपवाद आहे. जर सरकारी परवानगी मिळत असेल त्यांनाच पुन्हा भारताचं नागरिकत्व देण्यात येईल. काय झालं, ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी काही लोक पाकिस्तानातून भारतात आले आणि काही लोक भारतातून पाकिस्तानात गेले. जे लोक भारतातून पाकिस्तानात गेले आणि काही काळानंतर त्यांना असं जाणवलं की आपल्याला तिकडे राहता येत नाही आणि त्यांनी पुन्हा भारतात येण्याचा प्रयत्न केला, तर ते लोक भारताचे नागरिक मानण्यात येणार नाहीत. पण काही कायद्यांचं पालन करून त्यांना परमिशन देण्यात येईल. ते असं हे कलम ह्या कलमामध्ये अशी तरतूद केलेली आहे. कलम का अस्तित्वात आले? तर 1947 ची फाळणी कारणीभूत आहे. मोठ्या प्रमाणावर द्विमार्गी स्थलांतर झालं. नागरिकत्वाबाबत गोंधळ उडाला होता. म्हणून ते गोंधळ निवारण्यासाठी, ते निर्वासितांना आश्रय देण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलं. उद्देश काय होता? नागरिकत्वाचा गैरवापर टाळणे, राष्ट्रीय निष्ठा राखणे, निश्चित करणे, कायदेशीर स्पष्टता निर्माण करणे. कलमाचे महत्त्व काय आहे? महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहेत? तर महत्त्व आहे की नागरिकत्वाचे नकारात्मक निकष, डिस्क्वालिफिकेशन, राष्ट्रीय सुरक्षेस पूरक, नागरिकत्व कायद्याचा पाया. उद्दिष्ट काय आहेत? पाकिस्तानात स्थलांतर करणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व नाकारणे, दुहेरी निष्ठा टाळणे, कायदेशीर परताव्याला अपवाद म्हणून मान्यता. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय? जर या कलमाचे उल्लंघन कसे होऊ शकते? उल्लंघन म्हणजे काय? पाकिस्तानात स्थलांतर करूनही भारतीय नागरिकत्वाचा दावा करणे म्हणजे उल्लंघन ठरू शकतं. खोटी माहिती देणे म्हणजे उल्लंघन होऊ शकतं. बेकायदेशीर प्रवास करणे हेही उल्लंघन होऊ शकतं. शिक्षा काय? अनुच्छेद 7 स्वतः शिक्षा देत नाही, पण सिटिझनशिप ॲक्ट 1955, फॉरेनर ॲक्ट 1946 आणि पासपोर्ट ॲक्ट 1967 हे अंतर्गत कारवाई करू शकतात. रेमेडीज काय? उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतो. सरकारकडे पुनर्वसन अर्ज करू शकतो. कायदेशीर परताव्याची मागणी करू शकतो. न्यायालयीन प्रकरणं कोणती आहेत ह्या कलमाची? तर शानो देवी वर्सेस मंगलसिंग सैन, 1961 मधला हा खटला आहे. मायग्रेशन म्हणजे नेमकं काय? तात्पुरते जाणे स्थलांतर मानले जाईल का? हा प्रश्न होता ह्या खटल्याचा. तर निर्णय देण्यात मायग्रेशन म्हणजे कायमस्वरूपी राहण्याचा हेतू आवश्यक असणे, त्यालाच मायग्रेशन म्हणता येईल.
कुलातील मेमो वर्सेस स्टेट ऑफ केरला 1966 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की पाकिस्तान जाणे म्हणजे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येणे का? तर निर्णय देण्यात आला होय. जर जाणे कायमस्वरूपी हेतूने असेल तर भारतीय नागरिकत्व संपुष्टात येऊ शकतं येते. स्टेट ऑफ बिहार वर्सेस कुमार अमर सिंग 1955 मधला हा खटला आहे. सॉरी. या खटल्याचा प्रश्न असा होता की मायग्रेशन ठरवताना हेतू इंटेन्शन महत्वाचा आहे का? निर्णय देण्यात आला होय. मायग्रेशन ठरवताना हेतू हा निर्णायक घटक आहे. कलमाची समीक्षा काय करता येईल? फायदे काय आहेत? राष्ट्रीय निष्ठा स्पष्ट करते, कायदेशीर निश्चितता, नागरिकत्वाचा गैरवापर रोखते, मर्यादा काय? कठोर तरतुदी, मानवी दृष्टिकोन कमी, परिस्थितीजन्य स्थलांतराला मर्यादा, सुधारणा काय? मानवी अपवादांची व्याप्ती वाढवणे, आधुनिक नागरिकत्व धोरणाची समन्वय. निष्कर्ष काय केलं की अनुच्छेद 7 हा फाळणीनंतरच्या नागरिकत्व धोरणाचा एक महत्त्वाचा आधार आहे. तो स्पष्टपणे सांगतो की पाकिस्तानात स्थलांतरण म्हणजे भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणे होय, जोपर्यंत कायदेशीर अपवाद लागू होत नाही. आर्टिकल 7 रिफ्लेक्ट्स इंडियाज फर्म स्टँड ऑन सिटिझनशिप अँड नॅशनल एलिजन्स आफ्टर द पार्टिशन. तर हे कलम आपल्याला काय सांगतं की फाळणीनंतर नागरिकत्व धोरणाचा एक महत्त्वाचा पाया आधार हा कलम देतो आपल्याला. पाकिस्तानात स्थलांतर म्हणजे भारतीय नागरिकत्वाचा त्याग होतो हे कलम आपल्याला तरतूद करून देतं. तर ह्या कलमाचे चांगल्या प्रकारे समज करून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून हा कलम तुम्हाला चांगला समजण्यात येईल, समजून घेता येईल. असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओज पहा आणि आपल्या प्रियजनांना आणि मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.